रामराम शेतकरी बांधवांनो, मी ज्ञानेश्वर मुळे आपल्या सर्वांचं बळीराजा यूट्यूब चॅनलवरती हार्दिक स्वागत करतो। तर शेतकरी बांधवांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण हळदीच्या बाजारभावाच्या संदर्भात एक महत्त्वपूर्ण अपडेट पुढच्या 3 ते 4 मिनिटाच्या माध्यमातून आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या चॅनलच्या माध्यमातून सविस्तरपणे पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर शेतकरी बांधवांनो, मागच्या काही दिवसापूर्वी आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी आपल्याला एक हळदीच्या बाजारभावाविषयी अंदाज दिला होता की शेतकरी बांधवांनो, हळद 20,000 रुपये प्रति क्विंटल विकणार। हा अंदाज आपला खरा ठरलेला आहे आणि आता आपण जो अंदाज दिला होता की हळद 20च्याही पुढे जाणार, त्याचं नेमकं काय होणार आणि 2026च्या हंगामामध्ये हळदीला काय भाव राहणार याविषयी सविस्तर असं अपडेट आपण पुढच्या 4 ते 5 मिनिटाच्या माध्यमातून सविस्तरपणे पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर शेतकरी बांधवांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलच्या या साईटला किंवा या साईटला दिसत असलेल्या लाल किंवा काळ्या बटनावरती क्लिक करा, जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राईब कराल आणि सबस्क्राईब केल्यानंतर आमचे नवनवीन व्हिडिओ असेच तुम्हाला नक्की पाहायला मिळतील। त्यामुळे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की फॉलो करा। तर शेतकरी बांधवांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। तर शेतकरी बांधवांनो, मागच्या काही दिवसापूर्वी आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून शेतकरी बांधवांना एक महत्त्वाचा असा अंदाज दिला होता की मराठवाड्यातलं हळदीचं मोठ्या प्रमाणात नुकसान आहे। 50 ते 60% वर मराठवाड्यातल्या हळदी गेलेल्या आहेत। हा अंदाज आपल्या चॅनलवर आपण मागच्या 2 महिन्यापासून लगातार देत आहोत। त्यामुळं वसमत मार्केट असेल, या मार्केटमध्ये जर बघितलं तर आपण हळद 20,000 रुपये प्रति क्विंटल विकणारा असा सुद्धा अंदाज आपण शेतकरी बांधवांना दिला होता। तो अंदाज शेवटी खरा ठरलेला आहे। शेतकरी बांधवांची हळद 20,000 रुपये प्रति क्विंटल विकलेली आहे आणि तो लाट 1-2 कट्ट्याचा किंवा 4 ते 5 कट्ट्याचा नसून 84 कट्ट्याचा बागलपार्डी येथील शेतकरी बांधवांचा लाट आहे। तर शेतकरी बांधवांनो, 20,000 रुपये प्रति क्विंटल हळद विकलेली आहे। तर काही 150 आणे व्यापारी असतील, 150 आणे शेतकरी असतील, काही आडते असतील, यांनी आपले अंदाज बघितले, टीका केली, टिप्पणी केली, खाली कमेंट केल्या, तुला काय कळतंय, 15,000 रुपयामध्ये आमची सरसकट हळद घे। अशा बऱ्याच साऱ्या शेतकरी बांधव असतील, व्यापारी असतील, आडते असतील, यांनी आपल्याला कमेंट केल्या। आपल्याला काही कमेंटमध्ये उत्तर दे, असो, कमेंट करत असतात, चालत राहते। पण शेतकरी बांधवांनो, येणारा जो 2026चा हंगाम असेल, त्या हंगामामध्ये हळदीला काय भाव राहील हाच बऱ्याच साऱ्या शेतकरी बांधवांचा प्रश्न आहे। तर शेतकरी बांधवांनो, 2026चा जर हंगाम बघितला तर 2026च्या हंगामामध्ये सुद्धा हळदीला चांगल्या स्वरूपाचा दर मिळू शकतो। हळद 10,000 रुपये प्रति क्विंटलच्या वरच विकणार, 10,000च्या खाली 2026च्या हंगामामध्ये सुद्धा विकणार नाही, कारण की मराठवाड्याचं मोठ्या प्रमाणात यावेळेस हळदीच्या उत्पादनामध्ये घट आहे। आता एकीकडे जर बघितलं तर आपण उत्पादनामध्ये घट आपण मागच्या 2 महिन्यापासून लगातार व्हिडिओ टाकत आहोत, सांगत आहोत। तर शेतकरी बांधवांनो, हळद गेली म्हणलं तरी एकरी 10 क्विंटल हळद आपल्या मराठवाड्यातल्या शेतकरी बांधव काढू शकतात। त्यामुळं कोणत्याही अंदाजावर जास्त लक्ष ठेवणं गरजेचं नसतं। जसं आपल्याला चांगल्या स्वरूपाचा जर बाजारभाव मिळाला असेल 14-15,000 रुपये प्रति क्विंटलचा, तर आपण येणाऱ्या हंगामामध्ये हळदी शेतकरी बांधवांनी विकून टाकाव्यात। आणि सध्या शेतकरी बांधवांच्या ज्या हळदी तुरळक म्हणजे फक्त आणि फक्त 1-2% शेतकरी बांधव, म्हणजे 10%च्या जवळपास शेतकरी बांधव हळदी विकायचे राहिले, ते पुन्हा गांडभराव शेतकरी बांधव, गोरगरीब शेतकरी बांधव हळद विकायची राहिलेली नाहीत। तर शेतकरी बांधवांनो, आता 2026च्या अंदाजामध्ये हळद 10,000च्या वरच विकणार आहे। त्यामुळे काळजी करण्यासारखं काही कारण नाही। पण आता जे गांडभराव शेतकरी बांधव हळद विकायचे राहिलेत, ते आपल्याला कमेंटद्वारे उत्तर देतात। त्यांना सांगणं आहे की हळद चांगल्या स्वरूपाचा बाजारभाव सध्या मिळत आहे, त्या बाजारभावामध्ये आपण हळदी विकाव्यात, एवढीच आपल्याला आपल्या चॅनलच्या माध्यमातून एवढीच विनंती करतो की आपण सध्या जो बाजारभाव आपल्याला 16, 15, 16, 17, 18 जो बाजारभाव जो आपल्याला आता सध्या मिळत आहे, त्या बाजारभावामध्ये आपल्या हळदी विकाव्यात। 2026च्या हंगामामध्ये हळदीला चांगल्या स्वरूपाचा बाजारभाव मिळू शकतो, कारण की मराठवाड्याचं 50%च्या वर हळदीचं नुकसान आहे। 50%च्या वर जरी नुकसान असलं तरी शेतकरी बांधवांनो, हळद एकरी 10 क्विंटल निघू शकते। त्यामुळं जास्त अंदाजावर लक्ष ठेवणं गरजेचं नाही। जसं आपल्याला चांगल्या स्वरूपाचा बाजारभाव मिळेल तसं आपण हळदीची विक्री करावी। तर शेतकरी बांधवांनो, हे होतं हळदीच्या बाजारभावाच्या संदर्भात एक महत्त्वपूर्ण असा अपडेट। आपण जो 20,000 रुपये प्रति क्विंटलचा शेतकरी बांधवांना एक अंदाज दिला होता की हळद 20,000 रुपये प्रति क्विंटल विकणार, तो अंदाज खरा ठरलेला आहे। आणि येणाऱ्या काळामध्ये जो आपण 25चा अंदाज दिला आहे, 25चा अंदाजसुद्धा शेतकरी बांधवांचा खरा व्हावा। शेतकरी बांधवांनो, तो अंदाजसुद्धा खरा व्हावा, शेतकरी बांधवांनासुद्धा 25,000 रुपये प्रति क्विंटलचा भाव मिळावा, एवढीच अपेक्षा करतो। चला तर शेतकरी बांधवांवर तो तशी तर थांबतो, तुमची रजा घेतो। आणि चॅनलवर नवीन असाल
शेती माती संस्कृतीसाठी अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या बळीराजा यूट्यूब चॅनलला फॉलो करा. चला तर शेतकरी बांधव तसं ते थांबतो. तुमची रजा घेतो. तोपर्यंत धन्यवाद.